नातं महाराष्ट्राचं वेणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आपल्यासाठी काही खास घेऊन आलेलो आहे। आत्ता जे बाजूच्या स्क्रीनवर जे आपण दृश्य बघताय हे दृश्य अधिवेशनातली आहेत। हो, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या दृश्यामध्ये रोहित पवार यांनी काही प्रश्न विचारले आणि त्याच्यामध्ये त्या प्रश्नामध्ये काही चुकीचे उत्तर प्रशासकाने दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्याला सब प्रश्न विचारायला जेव्हा ते गेले त्या अनुषंगाने प्रश्न उत्तराच्या तासात त्यावेळेस अध्यक्षांनी त्यांना प्रश्न विचारा आणि मग रोहित पवार हे चिडलेत, म्हणतायत की मी प्रश्नच विचारत आहे ना। ते म्हणत होते वेळ वाया घालवू नका। काय म्हणाले आणि काय प्रकार आहे पहिले तो ऐका। मी प्रश्न वेगळेच केलेत, उत्तर काहीतरी भलतेच अध्यक्ष महोदय आलेले आहेत। आता मी चौथा प्रश्न अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय केला होता की याच्यामध्ये काही असे रोग या नायट्रोजन एजंटमुळे होतात हे सिद्ध असताना सुद्धा, जसं की त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दूषित पाणी जर आपण हे पिलं तर याच्यामध्ये ब्लूबेरी सिंड्रोम, त्यानंतर जन्मदोष, पोटाचा कर्करोग, जन्मतात व्यंग, न्यूरल क्युबिक दोष असे काही रोग अध्यक्ष महोदय होतात। उत्तर देत असताना हे खरे नाही असं काहीतरी उत्तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलं गेलं, म्हणजे हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे। कदाचित अधिकाऱ्यांकडे चुकीचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। आणि त्याच्याच बरोबर याच्यामध्ये जो ब्लूबेरी सिंड्रोम यासारखे आजार होऊ शकतात, तथापि अशा प्रकारे आजार झालेले नाहीत। अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पाचव्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आम्ही हे करतो ते करतो असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे। अध्यक्ष महोदय ठीक आहे, तुम्ही काय उत्तर त्याच्यामध्ये दिली, मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझा प्रश्न आहे, हे चौथं जे उत्तर तुम्ही दिलंय की हे बाकीचे रोग होऊच शकत नाही, हे माझं म्हणणं चुकीचं आहे। थोडं अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यामध्ये रिसर्च करून त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे। माझा सब क्वेश्चन असा आहे की देशात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये 2015 पासून नायट्रोजन पातळी स्थिर आहे। नायट्रोजन पातळी तुम्ही माहिती सगळी दिलेली आहे, प्रश्न घ्या। सब प्रश्नच आहे ना, झालं 5 मिनिटं प्रश्न। अध्यक्ष महोदय हा प्रश्न घ्या, प्रश्नच विचारतोय ना, प्रश्न घ्या ताबडतोब, प्रश्नच विचारतोय, लवकर घ्या। मित्रांनो, आपण ऐकलत ना, आता ह्या गोष्टीवर मंत्री महोदयांनी असे उत्तर दिले की मला प्रश्नच समजला नाही। म्हणजे सरळ सोप्या भाषेत विचारलेल्या प्रश्नाला मंत्री समजले नाही म्हणाले आणि त्यावर अध्यक्ष असं म्हणतायत की अहो ते लिहिलंय ना ते वाचा। म्हणजे रोहित पवारांनी सब प्रश्न, जे लिहिलेला प्रश्न त्यांच्या टेबलवर ठेवलेला होता त्याला सब प्रश्न विचारला जो मंत्र्यांना कळला नाही आणि अध्यक्ष त्याच्या पुढे जाऊन म्हणतायत जे लिहिलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं द्या। किती हा विसंगवाद। म्हणजे समोरचा काय बोलतोय, एक जण काय बोलतोय, दुसरा म्हणतो मला ते समजलंच नाही आणि तिसरा म्हणतो ते बाकी जाऊन द्या, जे दिलंय त्याच्यावर बोला। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन, ही लोक आपलं राज्य चालवतात। बर, मंत्री महोदयांनी तर शेतकऱ्यांवर आरोप लावले। काय लावले ते आता ऐका। अध्यक्ष महोदय, मला प्रश्न समजला नाही, नवीन विचारला तर बरं होईल। अध्यक्ष ओ मंत्री महोदय, आता अजून वेळ घालवू नका, तुम्ही प्रश्न वाचत हो, पेपर उत्तर द्या। त्यांनी प्रश्न जे विचारले त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेल की बसा रोहितजी, बसा, मूळ खाली बसा, बोलू दे त्यांना, उत्तर देऊ दे, बसा। मूळ जो प्रश्न बसा, मी समजवतो, बसा, मी समजवतो, बसा। अहो मी समजवतो, बसा। अध्यक्ष महोदय, स्कोपच्या बाहेर विचारायचा त्यांचा अधिकार नाही। पहिली गोष्ट, त्यांनी विचारलं तर मी ते पटलावर ठेवील, पण जे अंगीकृत प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकेल। मी या ठिकाणी त्यांनी जे प्रश्न विचारले की नायट्रेटचं प्रमाण वाढलंय का, तर अध्यक्ष महोदय होय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघ्या वेगळ्या एजन्सी आहेत। केंद्र सरकार हे रॅन्डम पाणी तपासणी करतं आणि आपलं राज्य सरकार हे या ठिकाणी प्रत्येक जो स्रोत आहे त्या ठिकाणी तपासणी करतं। केंद्र सरकारच्या नियमानुसार मूळ 35%
या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण दाखवलंय. आणि राज्य सरकारमध्ये नमुन्यांची या ठिकाणी जर पाहिलं तर 11.62% नमुन्या या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण असल्याचं दाखवलंय. नायट्रेट का वाढतं? मूळ रोहित दादा बारामतीचे आहेत, आपण कृषी तज्ज्ञ आहेत. नायट्रेट वाढण्याचं मूळ कारण युरिया वापर, नत्र वापर. मूळ हा प्रश्न जरी पाण्याशी संबंधित असला तरी कृषी खात्याला आपल्याला याच्या बाबतीमध्ये विश्वासात घ्यावा लागणार आहे. आपल्या सगळ्या आमदार महोदयांना खाली शेतकऱ्यांना जागृत करावं लागणार आहे की जर पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं मटेरियलचा वापर सुरू राहिला तर आता हे 7च जिल्हे जरी आपल्याला बाधित दिसत असले तर पुढच्या काळात 36 जिल्हे तुम्हाला बाधित दिसतील. याच्यामध्ये पाण्याचा दोष आहे तो कशामुळे आहे? तर मूळ युरियाचं प्रमाण, मटेरियलचं प्रमाण जास्त वापर करत असल्यामुळे या ठिकाणी याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 2015 पासून नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे का? तर 30% तर 30% आहे. वाटलं म्हणजे माझ्याकडे पूर्ण अहवाल आहे, मी तुमच्याकडे देतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक खतामध्ये आता युरिया, नॅनो युरियाला एकीकडे कृषी खातं सांगतं की तुम्ही युरिया वापरा, दुसरीकडे सांगतं नॅनो युरिया वापरा. पहिली गोष्ट आहे, माननीय कृषी मंत्र्यांबरोबर, कृषी प्रधान सचिवांबरोबर आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या प्रधान सचिवांबरोबर आणि आपल्या सगळ्या आमदार मोद्यांबरोबर ही बैठक घ्यावी लागेल की आपल्याला शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागेल की तुम्ही कृत्रिम जे नेहमी शेणखत आहे या खताचा वापर कसा जास्तीत जास्त कराल. नंतर ही भयावह गोष्ट आहे, तुम्ही सांगितली ती सत्य आहे, मी त्याच्यामध्ये दुमत करत नाही की तुम्ही खोटं सांगतायत. पण याचं मूळ कारण आपल्यावरच आता अवलंबून आहे की आपण शेतकऱ्यांना जागृत केल्याशिवाय हे पाण्याचे जे स्रोत आहे हे बळकटीकरण होणार नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की जे नमुने तपासलेले आहेत ते नमुन्यामध्ये 11.62% उत्तर तर देऊ द्या ना, मग तुम्ही सांगाल ते उत्तर देईल ना अजून. अरे हो बाबा द्या, बोला. ऐकलं? आता मला सांगा, मंत्री महोदय म्हणतायत की सगळ्या खात्याने म्हणजे कृषी खातं, पाणी खातं, आरोग्य खातं याने एकत्र बैठक घेऊन याच्यावर विचार केला पाहिजे. ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या रिलेटेड खात्याशी दुसरं खातं कम्युनिकेशन न करताच एखादी स्कीम आणतं किंवा एखादी योजना आखतं ज्याच्यात नागरिकांच्या टॅक्सचा पैसा घातला जातो, पण या योजनांशी रिलेटेड असलेल्या दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा अर्थ होतो. आणि म्हणून योजना बारगळतात का, हाही त्यात उपस्थित होणारा प्रश्न आहे. बरं, हे सगळं ऐकल्यानंतर नाना भडकले. काय म्हणाले नाना ते आता ऐका. अध्यक्ष महाराज, माझी हरकत अशी आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला म्हणून या पद्धतीचं नायट्रोजनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी खताचा वापर कमी करावा वगैरे वगैरे काय त्यांचं सांगायची पद्धत असेल ती सांगेल. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रातल्या जेवढ्या नद्या आहेत बघ, आता आमचे सन्माननीय सदस्य आपण पाहिलं असेल की ज्या भागातून येतात त्या भागातल्या जेवढ्या नद्या आहेत या नद्या, मग आपण पंढरपूरलाही सुद्धा आपण स्नान वगैरे करतो, त्या नदीचं पाणी काय असते ते, आणि तिथं आज आळंदी असेल, देहू असेल, तिथली परिस्थिती काय आहे ती आपल्याला माहिती आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये आता जीबीएस रोगाने मोठ्या प्रमाणात नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल लोकांचा मृत्यू झाला. त्याचं मूळ कारण सांगितलं की दूषित पाण्यामुळे त्याचे मृत्यू होतात आहे, हे त्याच्यामध्ये निदर्शनास आले. अध्यक्ष महाराज, हे सगळं जे आहे की मोठ्या प्रमाणात केमिकल या आमच्या नद्यामध्ये चाललेलं आहे आणि केमिकलमुळे हे सगळं आजार वाढत आहे, जीबीएस सारखे रोग, त्याच्यामध्ये लोक मरतात आहेत. तो मूळ प्रश्न अध्यक्ष महाराज. तुमची हरकत काय आहे? माझी हरकत आहे की ते शेतकऱ्यावरच नुसतं हे जे बोट ठेवलं जात आहे ती हरकत आहे अध्यक्ष महाराज माझी. शेतकरी कसा त्याला दोषी राहू शकता? शेतकरी कसा दोषी राहू शकतो? धोरण काय अध्यक्ष महाराज? ऐकलं? नानांनी प्रश्न जो मांडला तो खरोखर आहे की पाणी दूषित हे शेतकऱ्यांमुळे होतं का, शेतात टाकलेले युरियानीच होतं का, ज्या फॅक्टरीज पाणी सोडतायत नद्यांमध्ये आणि घाण करतायत त्याच्याने पाणी होत नाही का, याला शेतकरी दोषी कसा, बाकीचे दोषी नाहीत का, हा जो त्यांचा मुद्दा आहे. ह्या मुद्द्याला जर आपण बघितलं तर आणि हे अधिवेशनातलं थोडक्यातलं जे मी दाखवलेलं आहे ते बघितलं तर आपल्याला लक्षात येईल
की तिथं बसलेली लोक अधिवेशनाचा पैसा किंवा आपल्या टॅक्समधनं आपलं फ्युचर घडवण्यासाठीचा वापरण्यात येणारा पैसा कसा वाया घालवतात किंवा का वाया जातो याची कारण आपल्याला ह्याच्यातनं कळली असतील. मित्रांनो, माझं म्हणणं पटलं असेल आणि हे जे काही पटलावर बघायला मिळालेलं आहे याबद्दल आपली काय मतं आहेत ही कमेंट करून नक्की सांगणे. हो, सोबतच आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तूर्तास आपली रजा घेतो.